बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत। काल त्यांनी एक विधान केलं होतं, त्यावर त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करू। भाऊ, काल जो विधान केलं होतं ज्यामुळे राज्यामध्ये खळबळ माजली आहे, काय नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला? काल मला आपल्या माध्यमांनी विचारलं की महाराष्ट्रात आणि देशामध्ये महायुतीच्या नेत्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन चालू आहे आणि आपल्या म्हणजे माझ्या विरोधात सुद्धा बुलढाण्यामध्ये या ठिकाणी बनियन आणि टावेल घालून प्रतिकात्मक आंदोलन उभाटाच्या कार्यकर्त्यांनी केलं। त्यावर त्यांना मी हे उत्तर दिलं की माझी स्टाईल मारायची माझी स्टाईल मारण्याची उभाटाच्या कार्यकर्त्याच्या बापाची पण अवकात नाही। ज्यांनी आंदोलन माझ्या विरोधात केलं हे वाक्य त्याला लागू होतं, उभाटाच्या कार्यकर्त्याला, ज्यांनी टावेल आणि बनियन घालून ते आंदोलन केलं। पण लगेच उभाटाच्या कार्यकर्त्याला म्हटल्याबरोबर तुम्ही कुठे विषय महाराष्ट्रात घेऊन गेले, असं कसं होऊ शकतं? बाळासाहेब ठाकरे ज्यांनी आम्हाला, बाळासाहेब ठाकरे हे रक्ताने तरी उद्धव ठाकरेचे वडील असतील, उद्धव साहेबांचे, पण ते आज महाराष्ट्रातल्या देशातल्या लाखो तरुणांचे वडील आहेत आमच्यासह, आणि त्यांचंच ही दैवत आहे की त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आहोत। त्याच्यामुळे बाळासाहेबावर बोलणं तर सोडा, त्यांच्यावर कोणी बोललं तर आम्ही उभे फाडून टाकलेत। बाळासाहेबावर ज्यावेळेला एक आमदार इथे बोलला तर भर व्यासपीठावर ते आमदार ठोकला होता, त्याच्यामुळे तो विषय बोलण्याचा संबंधच येत नाही। तुमच्या शब्दाचा विपर्यास झाला असं म्हणायचं? 100% माझा शब्द उभाटाचा कार्यकर्ता खोडून टाकला आणि सोयीचं सगळं दाखवून दिलं। हे होते आमदार संजय गायकवाड आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे काही ते काल त्यांनी विधान केलं त्या विधानाचा विपर्यास झाला असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांचा बोलायचा उद्देश हा होता की उभाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाचीही या ठिकाणी त्यांची कॉपी करण्याची अवकात नाही आहे, ज्यांनी आंदोलन केलं त्यांची अवकात नाही असं त्यांचा बोलायचा उद्देश होता। मात्र त्यांच्या शब्दाचा हा विपर्यास झाला, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ते आमदार संजय गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केली आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।